खूप कंटाळा आलाय आणि काहीतरी चमचमीत खावं वाटतंय, तर चला करूया झटपट होणारी पुलाव रेसिपी। पुलावासाठी कुकरमध्ये 4 चमचे तेल, 2 दालचिनी, 2 लवंग, 2 चमचे जिरे आणि 2 बारीक चिरलेले कांदे टाकून कांदा थोडा वेळ भाजून घ्या। कांदा मस्तपैकी भाजला की नंतर त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून 2 मिनिटे हलवून घ्या। टोमॅटो थोडा मऊ पडला की त्यामध्ये स्क्रीनवर मेन्शन केलेले सर्व मसाले टाका। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊन 2-3 मिनिटे शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर घरामध्ये असणाऱ्या तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून व बारीक चिरून कुकरमध्ये टाका। मसाला व भाज्या एकजीव करून 2 मिनिटे ठेवा। थोड्या भाज्या शिजल्या की त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी स्वच्छ धुतलेले घरातील कोणताही तांदूळ घेऊन कुकरमध्ये टाका। तांदूळ भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊन थोडा वेळ परतून घ्या। नंतर त्यामध्ये 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घाला। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व 2 मिरच्या टाकून कुकरला झाकण लावून घ्या आणि 2 शिट्ट्या करा। अशा प्रकारे झटपट पुलाव तयार होईल। जर तुम्हीही घाई गडबडीत असाल व काय करू सुचत नसेल तर हा पुलाव नक्कीच ट्राय करा आणि हो, कमेंटमध्येही सांगा की हा पुलाव तुम्हाला कसा वाटला।